मित्रांनो, खूप केला टाईमपास. आता परीक्षा जवळ आली आहे. अभ्यासही पूर्ण झाला नाही. कधीपर्यंत फक्त टाईमपास आणि मोबाईल बघून आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरून गप्पा गोष्टी करून तुमचा किमती वेळ वाया घालवणारा? पूर्ण 1 वर्ष तुम्ही फक्त टाईमपासमध्ये घालवलं आहे. आता तरी जागेवर या. तुमच्या आईवडिलांकडे बघा. त्यांना वाटत असेल की माझा मुलगा चांगल्या मार्क्सने पास होईल आणि माझं नाव रोशन करेल. आईबापांच्या खूप काय अपेक्षा आहेत मित्रांनो तुमच्याकडून. त्याच्याकडे जरा लक्ष द्या. जर परीक्षेमध्ये फेल झालात तर तुमच्या आईवडिलांचे स्वप्नच राहून जाईल. वेळ आहे तोपर्यंत दाखवून द्या की तुम्ही काय करू शकता. 1 महिना पण खूप झाला अभ्यास करण्यासाठी. 1 दिवसात मुख्यमंत्री बदलू शकतो. 1 दिवसात सरकार बदलू शकते. मग तुमच्याकडे तर 1 महिना आहे. तुम्ही का काही करू शकत नाही? ह्या 1 महिन्यात फोनचा वापर तर करूच नका. इंस्टाग्राम, फेसबुक आणि फालतू व्हिडिओज बघून तुमचा किमती वेळ वाया घालवू नका. मित्रमैत्रिणी यांना 1 महिना अवॉइड करा आणि नव्या जोशाने अभ्यासाला लागा. तुम्ही 8 तास झोप घेताना त्या जागी 6 तास झोप घ्या. बाकीचे 2 तास अभ्यासाला द्या आणि अभ्यास करा. कोणालाच सांगू नका की तुम्ही अभ्यासाची तयारी करताय. तुम्ही एकदम शांततेत अभ्यासाची तयारी करा आणि कोणाला कळू नये की तुम्ही अभ्यासाची तयारी करतायत. घरच्यांना सुद्धा कळू देऊ नका. तयारी इतक्या शांततेत करा की लोकांना वाटलं पाहिजे की हा काय पास होईल. पण तुमचा संघर्ष तुम्हालाच माहीत आहे की तुम्ही काय करताय. जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा तुमचं नाव टॉपला असलं पाहिजे. पूर्ण कॉलेज हादरलं पाहिजे तुमचा रिझल्ट बघून. तुमच्यावर जळणारे जळून राख होतील. त्यांना पण वाटलं पाहिजे. विश्वास तर नव्हता पण मुलाने करून दाखवलं. मित्रांनो, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या. त्या लोकांना पण दाखवून द्या जे बोलले होते की तुझ्याने नाही होणार. तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या यशाच्या मार्गाकडे वळा. हाच टाईम आहे काहीतरी करून दाखवण्याचा. जर एकदा वय निघून गेलं तर तुम्हाला कोणीच बोलणार नाही की अभ्यास कर म्हणून. म्हणूनच तुम्ही पण जीवनामध्ये यशस्वी व्हावं असं मला वाटतं. तर तुम्ही जसं मी सांगितलं तसं तुम्ही जर केलं तर भावांनो, नक्कीच तुम्हाला माझी आठवण येणार की ही व्यक्ती बरोबर बोलली होती म्हणून. भावांनो, अभ्यास करा, संघर्ष करा आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राष्ट्रात तुमचं नाव गाजलं पाहिजे.